नमस्कार प्रेक्षक हो, पारू या मालिकेच्या 27 डिसेंबरच्या भागात तुम्ही पाहणार आहात. पारू आणि आदित्यचं शूटिंग चालू असतं तेव्हा पारू डायलॉग मारते, दगड आहे का तुम्ही? पादर फुटत नाही का तुमच्या मनाला? एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तुम्ही, साऱ्या जगाचं कळतं तुम्हाला आणि माझ्या मनातलं कळत नाही. माझ्या मनाचा थोडा तरी विचार करा ना. जर मी तुमच्या आयुष्यात असाल आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या मुलगीकडे पाहत असाल तर आवडेल का मला? तुम्हाला होत नाही का त्रास? मला वाटायचं तुम्हाला आधी कळेल नंतर कळेल. अहो जीव ओवाळून टाकते हो मी तुमच्यावर. पण तुम्ही दगड आहात, दगड. एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि विचारा स्वतःला. तुम्ही जे शोधताय ना ते माझ्या डोळ्यात दिसेल तुम्हाला. पण नाही, तुमच्या डोळ्यावर त्या मुलीनं पट्टी बांधली आहे ना. का शिरतंय का डोक्यात? एवढ्यातच डायरेक्ट कट म्हणतो आणि माइंड ब्लोईंग म्हणून सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. आता तो त्यांच्या ॲक्टरना सांगतो, बघितलं का, याला म्हणायचा अभिनय. आदित्य ही पारूसाठी टाळ्या वाजवत असतो आणि तिला म्हणू लागतो, पारू काय ॲक्टिंग केलीस ग? एका सेकंदासाठी मी घाबरलोच होतो. अगदी तू खरोखर असं मनातलं बोलतेस असं वाटत होतं. पारू म्हणते, हो मी जे काही करते ते मनापासूनच करते. आता मात्र आदित्य शॉक होतो आणि विचारतो, म्हणजे आत्ता तू जे काही बोलत होतीस ते खरं बोलत होतीस? तर पारू काय बोलायच्या आतच आदित्यला कोणतरी हाक मारतो आणि तो तिथून जातो. इकडं मारुती आपल्या बायकोच्या फोटोकडे बघून बोलत आहे. सुमन तू नेहमी म्हणायचीस पदरी पोरगी म्हणजे जळती निखारा. पारू जर अशीच वागत राहिली तर कसं व्हायचं? गणी हे मारुतीच्या मागं उभं राहून ऐकत असतो. अगं तिच्यातला बालिशपणाच कमी होत नाही. कोणाशी कसं वागावं, कुठं काय करावं हेच तिला कळत नाही. आज मात्र चूक तिचीच होती बकर का. जंगलात तिनं कशाला जायचं? आता जंगलात पारूला आणि आदित्य बाबासनी काय झालं तर काय करायचं? ते ऐकून गणी म्हणतो, अहो बा तुम्ही कशाला काळजी करताय? अरे आपला हिरो आहे की तिथं, तो आपल्या तायडीला काय भिवू द्यायचा नाही. त्याच्यावर मारुती म्हणतो, आपल्या पारूमुळं आदित्य बापांचा जीव धोक्यात आलाय. त्यांनी काय करायचं आता? आणि तुझ्या तायडीमुळं माझा जीव घशात आलाय. एकदा येऊ देती, तिचं लग्नच लावून टाकतो. आता गणी खुश होतो आणि म्हणतो, आपल्या तायडीचं लग्न आदित्य सरांबरोबर? तसं मारुती चिडतो आणि म्हणतो, गणी आत्ता बोललास एवढं बोललास. आपण नोकर आहे, त्यांच्या पायाच्या कडेला उभारायची पण लायकी नाही आपली. ह्याच्या आधी बोललास 2-3 वेळा, पण मजेत म्हणतोयस म्हणून मी सोडून दिलं. आता परत जर बोललास तर जीभ हसडून हातात देईन. आणि आता हे मी तुला शेवटचं सांगायलोय. इकडे अनुष्का तिच्या पोलिसांना घेऊन जंगलात आदित्यला शोधत आली आहे. तेव्हा पोलिसांना तिथं कंदमुळं दिसतात. ते दाखवत ते तिला म्हणतात, हे बघा मॅडम इथं कंदमुळं पडलेत. मला वाटतंय रात्री त्यांना भूक लागल्यानंतर ही कंदमुळे त्यांनी खाल्ली असावीत. आता अनुष्काच्या मनात विचार येतो, ही नक्की जंगलात हरवलेत की माझा पत्ता कट करण्यासाठी पारू आदित्यला जंगलात घेऊन आली आहे. आता अनुष्का त्यांना म्हणते, ठीक आहे चला आपण पुढं शोधूयात त्यांना. इकडे डायरेक्टर पारूला सांगतोय, मॅडम मगाशी काय कमाल सीन केलात तुम्ही, आत्ता पण अजून एक सीन करायचा आहे. जसं मनातला राग मगाशी तुम्ही व्यक्त केला ना तसं आता मनातलं प्रेम व्यक्त करायचं आहे. तुम्ही ना तुमच्या मनचे शब्द वापरून ते म्हणजे व्यक्त करा. स्क्रिप्टमधल्या शब्दात अडकायची काही बी गरज नाही. पारू म्हणते, बराबर आहे तुमचं, पण कसं व्यक्त करायचं मी माझ्या मनातलं प्रेम? तसा डायरेक्टर म्हणतो की हे बघा तुम्ही असं समजा इथं कोणीच नाही आहे, म्हणजे आम्ही पण नाही आहे, इथं फक्त तुम्ही दोघंच आहे आणि तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करायचं आहे. म्हणजे असं समजा की आता हीच वेळ आहे तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करण्याची. आयुष्यात परत तुम्हाला ते व्यक्त करण्याची संधीच मिळणार नाही आहे असं समजा आणि बोला. आता पारूलाही आत्यांचे शब्द हटवतात. असं समज की तुझ्या मंगळसूत्राची सत्य त्यांना सांगून टाक. आदित्य बाबांशी तुला तिथं मनमोकळेपणानं बोलता येईल. तेवढ्यातच तिथं आदित्य येतो. आता डायरेक्टर त्यालाही त्याचा रोल समजावून सांगतो आणि म्हणतो, ठीक आहे. आता आदित्य पारूजवळ जातो आणि म्हणतो, हे बघ मगाची जशी धावून माझ्या अंगावर आली होतीस ना तसं काय करू नकोस, प्रेमाने बोल. आता डायरेक्टर म्हणू लागतो, कॅमेरा रोल ॲक्शन. पारू बोलायच्या आधीच मनात विचार करू लागते. ते म्हणले मला मनापासून व्यक्त व्हा, पण माझं मनापासून व्यक्त होणं आदित्य सरांना नाही आवडलं तर? त्यांनी काय गैरसमज करून घेतला तर? आज आमच्यात जी मैत्री आहे ती पण उरणार नाही आणि मला आदित्य सरांना नाही गमवायचं.
शांत असलेल्या पारूला बघून आदित्यही मनात विचार करू लागतो, अरे यार, हिला रागवू नको म्हणलं तर ही पूर्णच गप्प झाली, का बोलत नाही आहे ही. आता तो तोंडात असा आवाज करू लागतो. तेवढ्यातच डायरेक्टर कट म्हणून सगळं काही थांबवतो. आता डायरेक्टर पारूजवळ जाऊन म्हणू लागतो, अहो पारू मॅडम, का तुम्ही काय बोलला नाही? अहो मागाची काय कमाल सीन दिलात तुम्ही. आता पारू म्हणते, माफ करा पण मला नाही जमणार. हे ऐकून आदित्यही शॉक होतो. आदित्य समजावून सांगू लागतो, अगं पारू, फार सोपं आहे. एवढ्यातच डायरेक्टरला आयडिया सुचते आणि तो म्हणतो, आदित्य सर, असं करा, हा रोल ना आपण तुमच्यावर फिरवूया. म्हणजे तुम्ही हिरो आहात आणि तुमचं हिरोईनवर प्रेम आहे आणि ते आता तुम्हाला व्यक्त करायचं आहे. आता आदित्य ततफप करत म्हणतो, मला कसं जमेल, आणि पारू माझी मैत्रीण आहे. तसा डायरेक्टर म्हणतो, हो ना, आम्ही कुठं म्हणलं बायको आहे, पण सगळं शूट खोळंबलं आहे, माझं खूप मोठं नुकसान होईल हो, आणि तुम्हाला पण जंगलातून बाहेर पडायचं आहे ना. तसा आदित्य तो सीन करायला तयार होतो. आता आदित्य आपल्यावरचं प्रेम व्यक्त करणार ह्याचा विचारातच पारू हात घट्ट आवळते आणि म्हणते, तुम्ही माझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्याआधी मला जरा सावरू द्या, जमिनीवर पाय घट्ट रुतवू द्या, वेळेला थोडं थांबवूया, आजूबाजूचा समदा आवाज शांत होऊ द्या, या वाऱ्यालाही थोडा वेळ थांबायला सांगा, या पानांनाही थोडा वेळ त्यांची सळसळ थांबवायला सांगा. माझे धनी माझ्यावरचं त्यांचं प्रेम व्यक्त करणार आहेत. आता आदित्य तिला भानावर आणत म्हणतो, पारू, रेडी आहेस ना तू? आता माझ्याकडे तोंड करून उभार. आता डायरेक्टर कॅमेरा रोल ॲक्शन म्हणताच आदित्य त्याच्या डोळ्यावरचा चष्मा काढत म्हणतो, जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना मी तुला, तेव्हा मला तुझा खूप राग आला होता, आणि मग हळूहळू तू माझ्या आयुष्यात येत गेलीस, जसं एखादं फुलपाखरू येऊन फुलावर बसतं तसंच. आता पारू तिचे डोळे गच्च बंद करते आणि जेव्हा उघडते तेव्हा मात्र जंगलातला माहोल चेंज झालेला असतो. पारू तिच्या स्वप्नातल्या दुनियेत गुंग झालेली असते आणि समोर फक्त तिला आदित्य दिसत असतो. आदित्य पुढं म्हणू लागतो, मग तू माझ्या घरात रुळलीस, माझ्या घरातल्या भिंतींनाही तुझ्या आवाजाची सवय लागली, तुझं हसणं, तुझं घरातलं बागडणं, या सगळ्यांनी माझ्या घराला घरपण आणलं. तुझ्या प्रत्येक कृतीत माया होती, आपलेपणा होता, तू माझी नेहमी काळजी घ्यायचीस, मला जपायचीस, मला काय हवं नको ते बघायचीस, अगदी सावलीसारखी माझ्यासोबत असायचीस, अशी सावली जी अंधारातही कधी साथ सोडत नाही. आणि मग हळूहळू मला तुझी सवय लागली, तुझ्या असण्याची, तुझ्या हसण्याची, तुझ्या आधाराची. असं म्हणतच तो पारूसमोर हात करतो. पारू ही आपला हात त्याच्या हातात देते. आता आदित्य तिला गोल फिरवून आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या जवळ जाऊन तिला म्हणू लागतो, मी न कळत तुझ्यात सामावत गेलो आणि मी कधी तुझा झालो मला कळलंच नाही. तुला ते जास्वंदीचं फूल आठवतंय? ते मला खूप आवडलं होतं, कारण तू मला फक्त फूल दिलं नव्हतंस, त्या फुलासोबत एक प्रेमाची स्माईलही दिली होतीस. यावर पारू पुन्हा एकदा छोटीशी स्माईल देते. आदित्य म्हणतो, हां, ही अशीच. ह्या स्माईलमध्ये ना एक लहान मूल दडलंय, पण तू जितकी लहान आहेस ना तितकी मोठीही आहेस, समजूतदार आहेस, हुशारही आहेस, प्रत्येक संकटाला सामोरी जाणारी आहेस. तुझ्यात अशी एकही गोष्ट नाही आहे जी मला आवडत नाही. आता आदित्य पुन्हा पारूचे दोन्ही हात पकडून म्हणू लागतो, आता तुझ्याशिवाय मला एक श्वासही घ्यायचा नाही आहे, मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासोबत घालवायचा आहे. यू नो व्हॉट, माझ्याकडे आधीपासून सगळं काही होतं, पण ज्यात जीव नव्हता. घर होतं, पण त्या घराला घरपण नव्हतं. नातेवाईक होते, पण जिव्हाळा नव्हता. पैसा होता, पण प्रेम नव्हतं. सुख होतं, पण आनंद नव्हता. आणि हे सगळं मला तू दिलंस. कधी कधी तुझ्यासमोर मी स्वतःला खूप छोटा समजतो. आता तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, म्हणूनच मी आत्ता बोलतोय, माझ्या आयुष्यात मला इतकं सारं देणाऱ्या एका मुलीला मी काय देऊ शकतो. आता तो साईडचं गुलाबाचं फूल पारूला देत म्हणतो, एका फुलाची भेट. एव्हाना पारूच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. पारू आता ते फूल हातात घेते. तेव्हा आदित्य म्हणतो, प्रेम हे अधीन आहे, जगाच्या निर्मितीपासून ते अस्तित्वात आहे असं म्हणतात.
पण त्याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा कुणीतरी स्पेशल व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतं. मला कधीच वाटलं नव्हतं की इतकं प्रेम घेऊन माझ्या कुणीतरी आयुष्यात येईल. आता मला माझ्या प्रेमाला जपायचं आहे. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू. आता आदित्य दोन्ही हात पसरत मोठ्याने ओरडतो, आय लव्ह यू. तसा त्यांच्यावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागतो. पारूचा आनंद गगनात मावत नसतो. अजूनही ती स्वप्नांच्या दुनियेत असते. तेवढ्यातच डायरेक्टर कट म्हणतो. तशी पारू भानावर येते आणि तेवढ्यातच आदित्यच्या पसरलेल्या हाताच्या मिठीमध्ये अनुष्का येते आणि त्याला मिठी मारते. एवढ्यातच डायरेक्टर ओरडतो, अरे कोण आहे रे ही, हिला बाहेर काढा. आता आदित्य सॉरी म्हणत तिला साईडला घेऊन येऊ लागतो. अनुष्का तिला विचारू लागते, तू ठीक आहेस ना आदित्य? अरे आदित्य, मी तुला रात्रभर शोधते आणि तू इकडे शूटिंग काय करत बसलायस? आता मात्र आदित्य तिच्यासमोर हतबल होऊनच म्हणू लागतो, अगं प्लीज प्लीज अनुष्का, तू अजिबात गैरसमज करून घेऊ नको. अगं काल ना आम्ही रस्ता चुकलो, आम्हाला वाटच सापडत नव्हती. अगं त्यानंतर आम्हाला हे सगळे लोक भेटले आणि ह्यांनी मला प्रॉमिस केलं की आम्ही तुम्हाला बाहेर सोडतो. आता अनुष्का म्हणू लागते, अरे आदित्य, मी तुला काल रात्री कॉल करत होते, फोन रिंग पण करत होता, पण तू रिसीव का नाही केलास? अरे ते सगळं राहू दे, पण तुला इतकंही भान राहिलं नाही, तू तुझा फोन तिकडेच विसरून आला होतास, असं म्हणत ती त्याचा मोबाईल त्याच्याकडे देते. आता आदित्य आय एम सॉरी म्हणत असतो. तेवढ्यातच ती म्हणते, इट्स ओके, कम डाऊन, असं म्हणतच ती त्याला मिठी मारते. हे सगळं पाहून पारूला खूप वाटत असतं. एवढ्यातच अनुष्का म्हणते, आदित्य काहीही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, कारण की तू फक्त माझा आहेस आणि प्रेम करताना तू स्टेटस बघशीलच ना. पारूसारख्या मुलीवर तू का प्रेम करशील? आय मीन अहिल्या मॅम, किर्लोस्कर कंपनी, या स्टेटसची तुला कल्पना आहेच. त्यामुळे तुझ्या घराच्या इब्रतीला तू गालबोट लागणार नाही, असं काहीच करणार नाहीस याची मला खात्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं लग्न होणार आहे. मग तुला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि किती विश्वास आहे. त्यामुळं या अशा छोट्या छोट्या गोष्टींवर मी नाही अफेक्ट होत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य, तू सुखरूप आहेस. आता आदित्य काय ट्रान्सलेट करायच्या आधीच अनुष्का पारूजवळ जाते आणि तिला विचारू लागते, पारू तू ठीक आहेस ना गं? पारू, थँक्यू सो मच, तू माझ्या आदित्यची इतकी काळजी घेतलीस. यू नो व्हॉट, खरं तर तू होतीस म्हणून मी इतकी रिलॅक्स होते, कारण मला माहिती होतं तू माझ्या आदित्यला काहीही होऊ देणार नाहीस. आता ती आदित्यवाशी जाते आणि म्हणते, ए आदित्य चल ना आपण निघूयात. तसं आदित्यही पटकन तिला म्हणतो, या चल निघूत आपण. आणि आदित्य पारूलाही सोबत घेत असतो. तेवढ्यातच अनुष्का म्हणते, अरे आदित्य ती येईलच ना, तू चल. आता पारूच्या समोर अनुष्का आदित्यचा हात पकडून त्याला नेऊ लागते. आदित्यही तिच्यासोबत जाऊ लागतो. पण पुढे गेल्यानंतरही आदित्य पलटून पारूकडे बघत असतो. पारू मात्र वाहत्या डोळ्यातल्या पाण्यांनी आदित्यकडे पाहत राहते आणि अनुष्का तिच्या डोळ्यासमोरच आदित्यला घेऊन जाते. इकडे नानू त्याच्या सगुणाशी बोलत असतो. हे सगुणे, पार्वती येईल ना गं? तेवढ्यातच सगळेजण तिथं पोहोचतात. तसा नानू खूप कुतूहलानं आणि प्रेमानं पार्वतीजवळ येतो आणि म्हणतो, हे पार्वती तू कशी आहेस, तू बरी आहेस ना? आता तो हात जोडूनच म्हणू लागतो, बरं झालं देवानं माझी प्रार्थना ऐकली, तू बरी आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? अगं मी किती वेळ तुझी तिकडं वाट बघत होतो, पण तू आलीच नाहीस. पण तू आता आली आहेस तर मला बरं वाटते. तू नक्की बरी आहेस ना? आता बघ मला आमदार झाल्यासारखं वाटते. तू बरी आहेस ना खरंच? आता पार्वती म्हणू लागते, नानू मी एकदम ठीक आहे. आता अनुष्का म्हणते, आदित्य अहिल्या मॅडमना कळवायला लागेल, घरात सगळेच जण काळजी करत असतील. इकडे अहिल्या देवळात आली आहे, तिलाही तिथं काळजी वाटत आहे. आपण देवळात आलोय तरी अजून यांची काही खबर नाही. तेवढ्यातच अनुष्काचा फोन जातो. यांचं सगळं बोलणं दामिनी मात्र लपून ऐकत असते. आणि अनुष्का सांगू लागते, मॅम माझा आदित्य सापडला. ती म्हणते, ती ठीक आहे ना तो? अनुष्का सांगते, हो तो ठीक आहे आणि माझ्या प्रेमावर खूप विश्वास आहे, त्यामुळे त्याला कसं काय होऊ शकतं? अहिल्या म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण चांगली खरडपट्टी काढ. अनुष्का हसतच म्हणते, कसली खरडपट्टी मॅम? तो ठीक परत आलाय ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. खरं तर त्याला ओरडण्यापेक्षा ना मला त्याची लाड करू वाटते, घट्ट मिठी मारू वाटते. असं वाटते परत कधीच तो माझ्यापासून दूर जाऊ नये.
असं म्हणतच ती त्याचे गाल ओढते. पण हे सगळं आहे ना आदित्यला विचित्र वाटत असतं. तो खूप सॅड असतो ह्या सगळ्यांनी. तर पारू ही खूप नाराज झालेली असते हे सगळं बघून. आणि आजचा भाग आपला इथंच संपतो. नेक्स्ट एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तो पाहण्यासाठी आत्ताच आपला न्यू प्रोमो बघा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.